नाही नाही काय जरा आली पुढं ते पोरग होतं का तुम्हाला आप्पा मग तू लय गाणं चांगलं म्हणतोस पण दारू तुझी घेऊन आप्पा म्हणला बाबा दारू जन्मात कवा पेलो तुम्ही अंकुशल वंज भाऊ आहे म्हणून त्या आषाढ वारी अंकुशल वंज भाऊ कोण आहे मी संतोष बंडगर ते बसले व झोपले रेडा अंकुश लोन हा तिकडे त्या ह्याच्या जाऊन स्टॉपवर जाऊन तर माफ करत हा तुझ्याकडे काही दम लागला रात्र रात काढायचा हा दम लागला तुझ्याकडे काय हे चुकीचं आहे म्हणून गाण्यात बोलले त्याला कुठं माहिती आहे तेव्हा? 20 मिनिटं कार्यक्रम तू करणार नुसतं मैदान होता तुमच्या गेम तिकडे जाऊन असला की म्हणून पाहिजे तुझी मावशी पडली हा आणि तिथं साली काढली म्हणून सांभाळ घसरल पाहिजे वय तुझं धोक्याचं आहे ग ऐकून घे चेहरा भगवानाच्या कुळीला मिळालया कारण सांगतो तुला असणार कारण ज्या कामासाठी आलो ते आपण काम करणं गरजेचं आहे आलो कुठं अर्जुन वाटला गाण्याचा कार्यक्रम अनेका कागद नरसोबाच्या वडील जाऊन चालेल का तिकडे यायचं सोडलंय पोरगी तिकडे गेला असं म्हटलं मार्गशीर्ष आहे बाबा जा म्हणून असं करतो म्हणून ज्या कामाला आलो ते काम पहिलं कामाला पाहिजे म्हणून विचार केला मला सोमराया पाटला लागला सांगायला जकाप्पा म्हणाप्पा म्हणतय शिवस्थान ते काढण्याकरता तुला गेलं पाहिजे सोमराया सांगतो तुला असणार शिवस्थान त्या बादशाही राजवाड्याच्या सोन्याचा देवदेवरा असणार त्यावेळेला सोन्यासारखं असणारा तो देवरा त्या देवाऱ्यावरती आगीचा लोळ म्हणजे जर तिथं त्या जुंधळात टाकला तर त्याची घडी त्या असतं बाबा ते शिवस्थान त्यावेळेला शिवस्थान गाण्याकरता तुला मी सांगतो ती घोड बंगाल विद्या सोमराया पाटील तुला शिकलं पाहिजे
तर ती तुला असणारं शिवस्थान मिळेल. त्यावेळेस सोमरायाने सांगितलं, अरे बाबा पिकलं पान केव्हा तर गळून पडणार. तू जे विद्या द्यायची असली तर माझ्या पुढच्या पिढीला मध्ये सोमराया पाठी लागला सांगायला, महापान जे करायला विद्या देऊया दे, म्हणजे ती विद्या तुम्ही पुढच्या पिढीला पण जरूर आहे. म्हणून आता सोमराया पाटलाने बोला आता गुरु सोनार सिद्धा लावलं. गुरु सोनार सिद्धाने बोला ऐकून घेतला. आता जम्बूजी लंचेकरा या त्यावेळेला महापाला जवळ बोलून त्यावेळेला या असणाऱ्या मात्र जेव्हा भावाला स्थितीत वेळेला सांगितलं तर सांगायला ते जागेला आणि लागला सांगायला असताना चक्राला बोलवून घेतला जवळ या आता बाजूला. या असणाऱ्या बाबा जगराला जागवता सांगायला या असणारे मात्र ही विद्या तेच वेळेला माणिकरायाला पहिल्यांदा जवळ बोलवून घेतला. माणिकरायाला लागला बाबा बोलायला रे महाप्पा सांगतो तुला त्यावेळेला गोड बंगार असणारी विद्या तुला शिकवायचं म्हणून बोलले. त्यावेळेस बोला ऐकून घेतलं. महाप्पा लागला गुरु सोनार सिद्धाला काय बोलाय त्या दिवसाला. या असणारे मात्र सोनार सिद्धाला महाराज लागला होता विचारायला त्या वेळेला महाप्पा त्या सिद्धावर महाप्पा या सिद्धावर बोल रावल देवाला बोल रावल देवाला बोल रावल देवाला गुरु सोनार सिद्धाला आम्ही त्या भागात कधी पण कार्यक्रमात जाऊ बरं का. आम्हीच नव्हतं अनेक ओविकार आमच्या भागातले तिकडं कराड असू दे सातारा लोणंद बारामती माऊलींच्या हॉटेलवरनं गेलं की माऊली एकही रुपया न घेता किती बी माणसं असू दे असं एकदाच नव्हतं. किती वेळा गेला तरी फ्री सर्व्हिस सेवा म्हणून किती पण खावा नाश्ता करा चहा प्या आणि एका कसा गुडका पाडत आणि माऊलीची गाठ म्हणून माऊली कारण अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं. बरोबर आहे म्हणून उभा राहिला जागेवर नंदपूर गावाजवळ माऊली माया नावावर चालले विनावर 200 रुपयावर मोमान केल्यावर
काय सांगायच्या वेळेला त्या असणारे मात्र सोनाशीला सांगायला होता सांगायला ऐक म्हणला तुम्हाला सांगतो त्याच वेळेला अरे देवा तुझी मला विद्या नको तुझी गौड बंगाल मला विद्या नको सोनार सीता म्हणलं कारण काय तुझ्या जाण्याच्या पायात त्यावेळेला 12 गावची बाबा पाटील की 13 गावची देशमुखी बाबा नोकर चाकर माझ्या राजवाड्याला होत सोन्याचा देवदेवा होता रुपयाच्या पायऱ्या होत्या चांदीची तोरण माझ्या राजवाड्याला होती पण तुझ्या जाण्याच्या पायात बारामती सोडून बाबा वनवन लागलोय भटकायला बारामती सोडून बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटला पण त्या तुझ्या जाण्याच्या वेळी एवढं काय झालं झोप लागली ना त्या जाण्याच्या पायात असणाऱ्या उंबरठाण्याला बघायला बेरडाच्या पापी दुष्ट लोकांच्या हातून माझ्या वडिलावर चिडवला प्रतिहल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये माझ्या वडिलांना प्राणत्याग केला निर्वाणीचा पान छातीत मारून घेतला तुझ्या जाण्याच्या पायात उंबरठाण्याला माझा बाप मेला आणि तुझी विद्या घेऊन काय करू बाबा तुझी विद्या नको मला असणारा गुरु सोनासीला जायला बोलायला माळा पाण्यावर गेला जगराला जवळ बोलून घेतलं त्या दिवसाला असणारे मात्र जकराला सांगितलं होतं सांगायला असणारे मात्र जसं सांगितलं तसं मात्र त्याच वेळेला जगरायाला बोलवून तालीम तयार केली असताना सोमरायाला असताना त्या गुरु सोनासीला जकरायाला विद्या शिकवण्यास सुरुवात केली असताना जकराया किती विद्या शिकला त्या दिवसाला असणारा मात्र जकराया अशा किती विद्या शिकला मात्र त्याच वेळेला जकरायाचं मन मात्र त्या विद्येत मात्र लागला एक झाल्या 2 झाल्या 3 4 विद्या मात्र तो शिकला असताना जकरायाला सांगायला तुझी विद्या नको मला त्या दिवसाला असणारा मात्र जकराया सोनाशीला धरवतो सांगायला तुझ्या विद्या पास झाल्या का मला नको मात्र त्याच वेळेला सोमराया पाटील 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 सोमराया पाटील 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 मला घेऊन
कोडं पडलं गुरु सोनार शिदाला जर विद्या नाही शिकली तर असणार शिवस्थान कुठं काढायचं म्हणून बोलवणं सोमरायाला घेतला. सोमराया लागला काय सांगाय मात्र या दिवसाला अरे सोमराया भाणीराय विद्या काय शिकला नाही. जगराया शिकला मात्र 4 विद्या शिकला काय पूर्ण विद्या त्याने घेतली नाही. जर विद्या नाही घेतली तर शिवस्थान निघणार नाही. ढोल निशाण कोवा धज अब्दागिरी असणार जर 52 बिरद आहे ते बादशाच्या वाड्यात देवाऱ्याच्या खोलीवर आहे ते जिंकून आणण्याकरता विद्या शिकले पाहिजे. म्हणून विचार केला सोमरायाला बोल मात लावलं त्यावेळेला अरे सोमराय सांगतो तुला त्या दिवसाला ही विद्या तुला अवगत केली पाहिजे तुला प्राप्त मात्र झाली पाहिजे. ही विद्या घेतल्याशिवाय ते शिवस्थान निघू शकत नाही. म्हणून आता विचार केला सोमरायाने मात्र विद्या घेण्यास सुरुवात केली. षडबाबाच्या डोंगराला विद्या मात्र घ्यायला त्याच वेळेला षडबाबाच्या डोंगराला षडबाबाच्या दिवसाचा कालावधी लुटून गेला. त्या षडबाबाच्या डोंगराला सोनार सीधा लागला होता. सोमरायाला बोलाय त्या दिवसाला मात्र सोनार शिकायला आला होता सांगायला सोमराया विद्या तुला शिकवली विद्या तू घेतलीस बाबा त्यावेळेला मास्तर शिकवते पण पेपर घेतल्याशिवाय कळत नाही. पोराला किती कळालंय. शाहीरनं सांगितलं मगाशी तिमाही होती पण आता आठवड्याला टेस्ट आल्या. 7वा दिवस आला का 8वा टेस्टच असतोय. बरोबर आहे. शाहीर ऑनलाईन आहे का आहे ना का तुझं तर ऑनलाईन म्हणून टेस्ट घेतल्याशिवाय परीक्षा घेतल्याशिवाय करणार नाही. अरे सोमराया सांगतो तुला विद्या तू घेतलीस पण बाबा परीक्षा तुझी घेतली पाहिजे. मग आता काय करायचं पेपर लिहून का विद्येची परीक्षा कशी घ्यायची. गुरु सोनार सीधा लागला बोलायला अरे सोमराया सांगतो तुला तीर कामटा हातात घ्यायचा बाण करणं दुरीला लावायचा नेम माझ्याकडे धरायचा आणि बाण तो छाती माझ्या म्हणला देवा चेष्टा करायला लागलास काय. 7 दिवस आमचा तो गुरु आणि देवावर हत्यार चालणं बरोबर आहे का. अरे सोमराया काळजी करू नको ठेवू नको जीवाला सांगतो तुला तेवढं करायचं. जर तुझी परीक्षा मी घेतली नाही तर मला कसं कळणार तू विद्या अवगत तुला झाल्या का नाही प्राप्त झाल्या का नाही. देवाच्या आज्ञेप्रमाणे त्यावेळेला सोमराया पाटलाला तिरकामटा हातात घेतला त्या दिवसाला मात्र तिरकामटा जसा हाताने घेतला त्यावेळेला आणि लागला होता मात्र या देवाच्या दिशेने त्याचा गेला. तिरकामटा हातात घेतला बाण करणं दुरीला लावला. बाण मागं वडला आणि बाण सोडून त्यावेळेला जसा मात्र सोडला असणारा बाण त्यावेळेला जाऊन शिरला कुणाला त्याच वेळेला बाण त्यानं सोडला बाण त्यानं सोडला बाण
देव धरणीला पडला. देवाच्या तोंडातून देवाच्या मुखातून शोध अरे सोमराया माझा जीव जातोय का येतोय काय समजना. अष्टमंगलकार गुलाल घे. हा चालू दे. अष्टमंगलकार गुलाल घे. आपलीच माणसं काय बोलतात पण आपलं वट पण आपलं बोलावं तर पंचायती बोलून चालत जसं असेल तसं चालवायचं. म्हणून विचार केला सोमराया लागला बोलायला अरे सोमराया अष्टमंगलकार गुलाल हातात घे त्या दिवसाला. म्हणून सांगितल्याप्रमाणे देवाला लागला बोलायला. देवानं सांगितलं बाण असा तसा काढायचा नाही. तण हातात कसा आपण काढतोय. तुझा गुडघा माझा छातीला लाव पाय छातीला लाव. तण हातात कसा काटा बाहेर पडतो तसा तू बाण बाहेर काढ. देवा म्हणला तुझ्या छातीला पाय कसा लावायचा. सात उडवीचा गुरुवाच बाबा. म्हणून विचार केला म्हणाला देव लागला बोलायला अरे सोमराया चिंता करू नको जीवाला. सांगितलेलं तेवढं कर म्हणून असताऱ्या सोमराया पाटलानं बाण काढला. अष्टमंगलकार गुलाल लावला त्याच वेळेला. अष्टमंगलकार गुलाल टाकला. देव उठून बसला त्यावेळेला. गुरु शिष्याचं बोल मात्र त्या दिवसाला. गुरु शिष्यांचं बोलणं काय चाललं त्याच वेळेला. माळीकरायानं पण देवाची सेवा केली. एका रात्रीत पांडव कुटीचं पाणी घेऊन म्हाळाप्पा मागा आला. एका रात्रीत वाघिणीचा गिरणा अर्पण केला. आपल्याला इथं बोर आहे हिर आहे तरी देवाला टायमा पाणी काढायला जमत नाही. कारण भक्ती मार्ग स्वार्थ भक्ती देवाला इनाम असलं तरी देवाला पोचते नाही तर नाही चालत. हो नाही इकडं आपल्यापेक्षा इकडं लय बघा तो म्हणतो मला 8 गुंठच इनाम आले. उद्योग पण तुला 8 गुंठ्याप्रमाणे देणार. हा म्हणून म्हाळेकरायानं सांगितलं आणि देवानं सांगितलं. म्हाळेकरायानं एका रात्री वाघिणीचा गिना अर्पण देवाच्या सेवेला केला. कारण म्हाळेकरायाची भक्ती थोर होती. म्हणून म्हाळाप्पा कसा होता शिवतारी म्हाळाप्पा सटवारी शिवतारी म्हाळाप्पा सटवारी मनात घेऊन गुरुला काळामध्ये रात्रीला
आता म्हणाला म्हाळीराय निघाला, म्हाळीराय त्रिकाल ज्ञानी होता. मग म्हाळीरायला डायरेक्ट वाघिणीचा गिन्ना वाघीण कुठेही का कळायला नाही, कारण म्हाळापाला यांचा सुद्धा उद्धार करायचा होता. म्हणून सोडे सीतारामन, वंदे सीतारामन, वंदे सीतारामन, वंदे सीतारामन, भगती हा दाऊदला, काळामध्ये रात्रीला चालला, काळामध्ये रात्रीला चालला. सांगितलं देवाला अर्पण केला, जिन्ना अर्पण केला, कारण म्हाळीरायचं सत्व बघायचं होतं, खऱ्या सोन्याला कस लावायचा. म्हणून गुरुच्या सेवेला विद्या घेऊन मात्र सर्व सारी प्राप्ती लाभून त्यावेळेला जसं मात्र असणार त्याच वेळेला लागलो मात्र विचार मनाचा करायला. अरे सोमराया पाटील विद्या घेतली बाबा, विद्या तुला अवगत झाली. सांगतो तेवढं करायचं. चांगले बाबा बिस्लरी आहे 20 रुपयाची, चांगल्या कामावर. म्हणून विचार केला मला असणारा त्यावेळेला सोमराया पाटील लागला काय बोलायला दिवसाला. जसं मात्र लागला होता काय सांगायला, आई सांगतो म्हणला मात्र त्याच वेळेला लागला होता काय सांगायला त्या जाग्याला. सोमरायावर पाटील, सोमरायावर पाटील, सोमराया नर्मदेच्या काठाला उभा असताना 7 जण भाऊ एकत्र आहे. असताना नर्मदेच्या बाबा अलीकडल्या बाजूला मोठा भाऊ राहतोय. एका बादशाच्या 2 बायका, एका बायकोला 7
मुलं आणि एका बायकोला एक मुलगा असणाऱ्या त्या बाबा शाळेला त्या दिवसाला भगवानच्याकडे त्याच वेळेला 24,000 सैन्य बाबा त्याच्या दरबाराला त्यावेळेला होय त्याच्या दरबारात शिवस्थान असणाऱ्या देवाऱ्याच्या फुलेले शिवस्थान उत्तम आहे शिवस्थान आहे त्यावेळेला असणार बाबा त्यावेळेला पण त्या असणाऱ्या त्या दोघांच्या 7 जण भावाने एकट्याचे बांध चालू आहे तू रायगड मोठा असं करू असणार बाबा वादावाद त्यावेळेला तंट त्यांचा चालू असणार बाबा आलेहाळ पटणाला ढिळी पटणाला त्या दिवसाला पण असणाऱ्या बादशाकडे भाण्यावा घाड्याचं भक्ती आणि 7 मागाचं बंड एवढं मात्र त्या 24,000 सैन्याला तडले होते असणाऱ्या त्या विचार केला मला चाडवेला जायचं सांगतो तुला यांचा न्याय निवाडा मिटवायचा आणि असणाऱ्या शिवताना झुंकून आणायचं सोमरायाला सांगितलं असणाऱ्या गुरु सोनारसिदाचं बोल ऐकून सोमराया घेतलं विचार केला मला निघून जायचा असताना ढिळी पट्टाला चाडवा महात्मा दिलेला जसं सांगितलं त्याच वेळेला त्या असणाऱ्या मात्र या दोघांनी ऐकून घेतलं त्याच वेळेला आणि लागली होती विचार मनाचा करायला जायचं निघून जा म्हणून त्याच वेळेला सोमराया बघा पाटील निघून रुद्रुक्षाच्या माळा गळ्यात घातल्या सोन्याची किनोरी हातात घेतली रुपयाचा डबर सोबतीला घेतला रोज श्री सोमराया समितीला घेतली असताना सोमराया त्यावेळेला बैराग्याचं रूप धारण केलं आणि गवताचं बिर्द त्याने सांगू सांगायला बांधलं असताना बाबा 32 वा लागल्या तो म्हटायला सोमराया पाटील निघून झाला त्या दिवसाला आणि असणारा मात्र लागवता वाटणाकडे चालायला निघून गेला त्या वेळेला वाट चाला करीत निघून चालला शाळेमध्ये रे बाबा
मात्र शरीर दिवसाला गेल्यानंतर त्याच वेळेला आला जन्मी योग यावा. देवा करतो तुझा धावा. आला जन्मी योग यावा. देवा करतो तुझा धावा. माझं मरण येणार मला फिरा देवा. माझं येणार मला फिरा देवा. जगात नाव मंगलाय श्रीनाथ